नमस्कार. BCom भाग 2च्या आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण व्यापारी बँकांची कार्ये या संदर्भात चर्चा करत होतो. त्यामध्ये पहिल्या 2 लेक्चरला आपण व्यापारी बँकांची प्राथमिक कार्ये कुठली आहेत या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि त्यामध्ये ठेवी स्वीकारणं हे बँकांचं पहिलं प्राथमिक कार्य होतं, ज्याच्यामध्ये बँका विविध प्रकारच्या ठेवी ग्राहकांच्याकडून स्वीकारतात. त्या ठेवी नेमक्या कोणत्या आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. दुसरं जे प्राथमिक कार्य होतं त्या कार्यामध्ये कर्ज देणं या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे आणि त्यामध्ये बँका विविध प्रकारची कर्ज ग्राहकांना देत असतात. तर ती कर्ज कोणती आहेत त्यांची सविस्तर माहिती आपण मागच्या 2 पिरियडला घेतलेली आहे. त्यानंतर आपण व्यापारी बँकांची दुय्यम कार्ये या संदर्भात चर्चा करत आहोत. त्यामध्ये पहिलं जे दुय्यम कार्य आहे किंवा दुय्यम कार्याचे जे 2 प्रकार आपण बघितलेले आहेत, त्याच्यामध्ये ग्राहकांचा प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधी कार्य, ज्याला एजन्सी सर्व्हिसेस असं आपण म्हणतो, त्या संदर्भात आपण मागच्या तासाला चर्चा केलेली होती. साधारणतः एक 7 ते 8 एजन्सी कार्य किंवा प्रातिनिधिक कार्य बँका ग्राहकांचा प्रतिनिधी म्हणून दैनंदिन व्यवहारामध्ये करत असतात. त्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. आजच्या तासाला आपण या ग्राहकांच्या दुय्यम कार्यामध्ये जी उपयुक्त किंवा सेवा कार्य आहेत, या उपयुक्त किंवा सेवा कार्यांचा विचार आपण आज करणार आहोत, ज्याच्यामध्ये बँका आपल्या दैनंदिन कार्यामध्येच ग्राहकांचा ज्या अनेक गरजा आहेत त्या गरजा ओळखून अशा गरजा अल्प दरामध्ये पूर्ण करण्यासाठी काही सेवा ग्राहकांच्यासाठी बँका उपलब्ध करून देतात. त्यांना बँकांच्या सेवा कार्य असं म्हणतात किंवा उपयुक्त कार्य असं म्हटलेलं आहे. तर साधारणपणे बँका आपल्या ग्राहकांच्यासाठी पुढील प्रकारच्या सेवा कार्य किंवा पुढील प्रकारची उपयुक्त कार्ये बँका आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये करत असतात. त्याच्यामध्ये पहिलं कार्य आहे त्याला म्हटलेलं आहे मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणं. बँका आपल्या दैनंदिन ग्राहकांना किंवा नागरिकांना त्यांच्याकडील ज्या मौल्यवान वस्तू असतात, उदाहरणार्थ सोने असेल, दागिने असतील, चांदी असेल, दस्तऐवज असतील, रोख रक्कम असेल, काही दुर्मिळ वस्तू असतात, तर अशा वस्तू सुरक्षिततेच्या दृष्टीने घरात ठेवणं हे अत्यंत धोकादायक असतं. चोरीसारख्या प्रसंगामुळे त्याचे नुकसान होण्याची शक्यता असतं किंवा त्याची चोरी होण्याची शक्यता असते. तर अशा वेळेला बँका आपल्या कार्यालयामध्ये सुरक्षित असे खण तयार करतात, ज्यांना आपण लॉकर्स असं म्हणतो, आणि या लॉकरच्या माध्यमातून बँका ग्राहकांच्या या मौल्यवान वस्तू आपल्याकडं सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घेत असतात. या प्रकारची सेवा बँका देत असतात. साधारणपणे अशा प्रकारच्या सुरक्षित वस्तू ठेवण्याची जबाबदारी बँका या खणांच्या माध्यमातून घेत असतात. असे खण बँकांच्या कार्यालयामध्ये तयार केले जातात, त्याची सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था केली जाते आणि त्या खण भाड्यानं दिले जातात आणि ग्राहकांना आपल्या मौल्यवान वस्तू अशा या बँकेच्या खणांच्या मध्ये सुरक्षितरित्या ठेवल्या जातात. बँकेच्या माध्यमातून या सुरक्षित खणांचा विमा घेतला जातो. त्याचबरोबर अशा सुरक्षित खणामध्ये वस्तू ठेवत असताना बँकेच्या कामकाजाच्या वेळेत बँकेचा हा ग्राहक त्या ठिकाणी बँकेबरोबर अशा प्रकारच्या या सुरक्षित खणामध्ये व्यवहार करू शकतो. अर्थात अशा सुरक्षित खणामध्ये व्यवहार करत असताना त्या खणाच्या 2 प्रकारच्या चाव्या केलेल्या असतात. एक चावी बँकेकडे असते, एक ग्राहकाकडे असते आणि या दोन्ही चाव्या एकत्र त्या खणाला लावल्यानंतरच तो सुरक्षित खण उघडू शकतो आणि अशा पद्धतीनं या सुरक्षित खणामध्ये ग्राहक आपल्या मौल्यवान वस्तू मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बँकेमध्ये सुरक्षितरित्या ठेवू शकतो. तर त्या दृष्टीनं या मौल्यवान अशा वस्तू ठेवण्याची साठी सुरक्षित खणांची सोय करणं किंवा मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणं हे पहिलं उपयुक्त कार्य बँका आपल्या दैनंदिन व्यवहारात करत असलेलं आपल्याला दिसून येतात. त्यानंतर दुसरं उपयुक्त कार्य आहे त्याला हमीपत्र देणं असं म्हटलेलं आहे की बँका आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा दैनंदिन कार्य करत असताना ग्राहकांच्या विनंतीवरून त्यांना शिफारसपत्र देत असतात. तर असं जे शिफारसपत्र बँका देतात
त्या शिफारसपत्राला हमीपत्र असं म्हटलेलं आहे किंवा त्याची व्याख्या अशी साधारण केलेली आहे की ज्या पत्राद्वारे बँका ग्राहकावर काढलेली हुंडी तो स्वीकारेल अशी हमी देतात त्या पत्रास हमीपत्र असं म्हटलेलं आहे. तर असं हे हमीपत्र बँका आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये ग्राहकांना बँकेच्या वतीनं देत असतात. विशेषतः परदेशी व्यापारामध्ये किंवा ज्याला आयात निर्यात व्यापार आपण म्हणतो त्याच्यामध्ये आयातदार आणि निर्यातदार हे दोन्ही प्रमुख पक्ष एकमेकाला अनोळखी असतात. त्यांचा प्रत्यक्ष संबंध आलेला असतोच असं नाही. अशा वेळेला या व्यापारामध्ये उधारीवर माल पाठवणं अवघड बनतं, कारण अशा मालाचे पैसे मिळतीलच याची खात्री कुठलीही देता येत नाही. अशा वेळेला या बँकांच्या हमीपत्रामुळं निर्यात व्यापारी निश्चिंतपणे आपला माल हा आयातदारास पाठवू शकतो. अशा हमीपत्रांच्याद्वारे आयातदाराच्या वतीनं पैसे देण्याची जबाबदारी बँका स्वीकारत असतात आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अशा प्रकारच्या आयातदारानं हुंडीचे पैसे जर दिले नाही तर ती जबाबदारी बँक स्वीकारते आणि त्याच्यामुळं आयात निर्यात व्यापारामध्ये विशेषतः निर्यातदारांना आयातदारांना उधारीनं माल पाठवणं किंवा त्याच्या मालाचे पैसे मिळण्याच्या संदर्भात जो धोका असतो तो धोका या बँक हमीपत्राच्या माध्यमातून संपूर्णपणे कमी होतो आणि अशा प्रकारच्या आयात निर्यात व्यापारामध्ये ग्राहकांना अशा पद्धतीनं हमीपत्र बँकांच्या वतीनं दिली जातात, ज्या माध्यमातून बँका ग्राहकानं जे पैसे द्यायचे आहेत त्या पैसे देण्याची हमी बँका ग्राहकाच्या वतीनं स्वीकारतात. त्याला हमीपत्र देणं असं म्हटलेलं आहे. तर हे सुद्धा एक बँकांचं महत्त्वाचं सेवा कार्य आहे की ज्याच्यामुळं बँकांच्या दैनंदिन कार्यामध्ये विशेषतः आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला झालेली दिसून येते. त्यानंतर तिसरं सेवा कार्य बँकांचं आपल्याला सांगता येतं, त्याला विनिमय बँक म्हणून कार्य करणं हे कार्य सांगता येईल. विशेषतः आधुनिक व्यापारी बँका आपल्या इतर कार्याबरोबरच विदेश व्यापाराशी संबंधित अनेक उपयुक्त कार्य त्या ठिकाणी करत असतात. तर अशी कार्य त्या ठिकाणी विनिमय बँक म्हणून बँक करत असते. विशेषतः विदेशी व्यापारामध्ये मालाच्या मालकी हक्काच्या संदर्भातली जी कागदपत्रं असतात ती कागदपत्रं आयात व्यापाराकडे पोहोचवणं, अशा आयात मालाची रक्कम वसूल करणं किंवा मालाची मालकी पत्र प्राप्त करून घेणं, विशेषतः विदेश व्यापारामध्ये जे परकीय चलन लागतं त्या परकीय चलनाची सोय आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देणं इत्यादी कार्य विनिमय बँक या अंतर्गत या व्यापारी बँका आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये करत असलेल्या आपल्याला दिसून येतात. या विनिमय बँक म्हणून काम करत असताना विशेषतः आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मालाची आयात निर्यातीच्या माध्यमामध्ये विशेषतः निर्यात मालाची कागदपत्र आयातदारांच्या कडं पाठवणं, त्याचबरोबर अशा निर्यात मालाचे पैसे आयातदाराकडून वसूल करणं, तसंच आयातदाराच्या वतीनं सुद्धा अशी कागदपत्र प्राप्त करून घेणं, त्यांच्याकडनं पैसे गोळा करणं आणि ते निर्यातदारास प्राप्त करून देणं, त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या चलनाची व्यवस्था करणं ही कार्य विनिमय बँक म्हणून आपल्याला तिथं या व्यापारी बँका सेवा कार्याच्या अंतर्गत करत असलेल्या दिसून येतात. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं सेवा कार्य बँका ग्राहकांच्यासाठी करतात, त्याला भाग विमेकरी म्हणून कार्य करणे असं म्हटलेलं आहे. भाग विमेकरी याचा अर्थ नेमका काय आहे, त्याला आपण अंडर रायटर्स ऑफ शेअर्स असं म्हटलेलं आहे की आपल्याकडे ज्यावेळेला अनेक लहान मोठ्या कंपन्या उद्योग व्यवसायामध्ये उतरत असतात त्यावेळेला त्यांना मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज असते आणि असं भांडवल हे प्रामुख्यानं भाग बाजारामध्ये किंवा प्राथमिक शेअर बाजारामध्ये शेअरची विक्री करून किंवा कर्जरोख्यांची विक्री करून या बँका किंवा या कंपन्या आपलं भांडवल उभा करत असतात. परंतु ज्यावेळेला एखादी कंपनी नवीन असते बाजारामध्ये त्यावेळेला अशा कंपनीच्या या शेअर विक्रीला लोकांच्याकडून किंवा ग्राहकांच्याकडून फार मोठा प्रतिसाद मिळेल त्याची गॅरंटी असत नाही आणि अशा वेळेला असा जर प्रतिसाद जर मिळाला नाही तर अशी भाग विक्री रद्द करावी लागते आणि त्याचा संपूर्ण बोजा त्या कंपनीवर पडतो. अशा वेळेला या नवीन कंपन्यांच्या संदर्भातली अशी जी भांडवल उभारण्याची जी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये कर्जरोख्यांची विक्री असेल, शेअरची विक्री असेल, तर अशा विक्रीची हमी त्या ठिकाणी बँका घेतात आणि बँका अशा नवीन कंपन्यांना त्यांच्या शेअर विक्रीची हमी घेतात आणि तिथं त्यांना भाग विमेकरी असं म्हटलेलं आहे
की ज्याच्यामध्ये जर अशा शेअरच्या विक्रीला लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही तर बँका स्वतः आपल्याकडील पैसा किंवा ते शेअर स्वतः विकत घेतात आणि तेवढी रक्कम ही त्या कंपन्यांना त्या ठिकाणी देत असतात. आणि त्यामुळं अशा ज्या नवीन कंपन्या आहेत ज्या बाजारामध्ये येणार असतात अशा कंपन्यांना विशेषतः भाग विक्रीला जर प्रतिसाद मिळाला नाही तर भांडवल उभा करण्याची जी समस्या असते ती समस्या ओढवू नये याच्यासाठी कंपन्या ग्राहकांच्यासाठी अशा छोट्या मोठ्या नवीन कंपन्यांच्यासाठी भाग विमेकरी म्हणून त्या ठिकाणी काम स्वीकारतात आणि त्यांना त्यांच्या शेअरच्या खरेदी विक्रीची किंवा कर्ज रोख्यांच्या विक्रीची सोय बाजारामध्ये उपलब्ध करून देतात. आणि जर अशा शेअर विक्रीला फारसा प्रतिसाद नाही मिळाला तर असे शेअर स्वतः खरेदी करतात आणि आपल्या ग्राहकांना तेवढं भांडवल त्या ठिकाणी उपलब्ध करून देतात. त्यामुळं नवीन कंपन्यांच्या बाबतीमध्ये हा जो धोका असतो शेअर बाजारातून भांडवल उभारणीचा तो धोका कमी होतो आणि त्या शेअर बाजारामध्ये विशेषतः अशा नवीन कंपन्यांच्यासाठी भांडवल उभारणीचा एक मोठा प्रश्न या माध्यमातून आपल्याला संपलेला दिसून येतो. त्यानंतर पुढचं कार्य या बँकांचं आहे उपयुक्त किंवा सेवा कार्य म्हणून ते म्हणजे गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचा सल्ला देणं. की आज अनेक बँका या गुंतवणूक क्षेत्रामध्ये काम करतात. अनेक बँका शेअर मार्केटच्या सभासद आहेत आणि अशा वेळेला बँका आपल्या ग्राहकासाठी त्यांच्याकडं जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत या गुंतवणूक क्षेत्रामध्ये काम करणारे किंवा शेअर बाजाराचा अनुभव असणारे अशा गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला आपल्या ग्राहकांच्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून देतात. अर्थात त्याच्यासाठी बँका काही रक्कम आकारतात, काही सेवा शुल्क आकारतात, परंतु अशा या बँकांच्याकडील असणाऱ्या तज्ज्ञ लोकांचा फायदा आपल्या ग्राहकांना करून देण्यासाठी बँका असा गुंतवणूक सल्ला देणं किंवा गुंतवणुकीबाबत ग्राहकांना सल्ला देणं हे सुद्धा सेवा कार्य करत असतात. अनेक बँकांच्यामध्ये असा स्वतंत्र असा विभाग त्या ठिकाणी गुंतवणूक तज्ज्ञांच्या सल्ल्याच्या संदर्भात स्थापन केलेला असतो आणि आपल्या ग्राहकांनी आपल्याकडील पैसा कुठं गुंतवावा, कशा पद्धतीनं गुंतवावा, किती काळासाठी गुंतवावा याच्या संदर्भातला हा तज्ज्ञ सल्ला या बँका आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देत असतात. त्याला गुंतवणुकीबाबतचा तज्ज्ञांचा सल्ला देणं असं म्हटलेलं आहे. तर हे सुद्धा कार्य बँकांचं सेवा कार्य म्हणून आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आकडेवारी प्रसिद्ध करणं हे सुद्धा बँकांचं एक सेवा कार्य आहे. की बँका आपले दैनंदिन कार्य करत असतानाच विशेषतः देशाच्या आयात निर्यात या व्यापाराच्या संदर्भात किंवा उद्योग व्यवसायाच्या संदर्भात आवश्यक असणारी आकडेवारी गोळा करण्याचं काम बँका करत असतात. त्याच्यासाठी स्वतंत्र सांख्यिकी विभाग बँकांच्याकडे असतो आणि अशी आकडेवारी देशाच्या व्यापार उद्योग क्षेत्राची गोळा करून ती इतरांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्याचं काम बँका करत असतात. अशी जी आकडेवारी या बँकांच्या माध्यमातून गोळा केली जाते त्याचा फायदा हा प्रामुख्यानं सरकारला विशिष्ट अशा प्रकारची धोरणं अर्थव्यवस्थेच्या संदर्भातली ठरवण्यासाठी होत असतो. त्याचबरोबर गुंतवणूकदारक ग्राहकांना सुद्धा या आकडेवारीचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो की त्या आकडेवारीच्या आधारे आपण कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे किंवा अर्थव्यवस्थेच्या कुठल्या क्षेत्राची काय स्थिती आहे याची माहिती ही या आकडेवारीच्या माध्यमातून ग्राहकांना मिळू शकते. अलीकडच्या काळात अनेक बँका अशा प्रकारची वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित आकडेवारी, कर्जाच्या संदर्भातली आकडेवारी, ठेवीच्या संदर्भातली आकडेवारी, गुंतवणुकीच्या संदर्भातली आकडेवारी ही वेगवेगळ्या माध्यमातून प्रसिद्ध करत असतात. पहिल्यांदा ती गोळा करत असतात आणि त्या माध्यमातून ती ग्राहकांना आणि वेगवेगळ्या स्टेक होल्डर्ससाठी अशी आकडेवारी प्रसिद्ध करत असतात. तर ही आकडेवारी प्रसिद्ध करणं हे सुद्धा बँकांचं सेवा कार्य म्हणून आपल्याला सांगता येऊ शकेल. त्यानंतर पुढचं सेवा कार्य बँकेचं आहे ते म्हणजे बक्षीस किंवा देणगी चेक देणं. की या व्यापारी बँका आपल्या दैनंदिन कार्यामध्येच एखाद्या व्यक्तीला, त्याच्या जवळच्या व्यक्तीला किंवा नातेवाईकाला एखाद्या विशिष्ट प्रसंगामध्ये भेट म्हणून काही पैसे द्यायचे असले तर बँका अशा प्रसंगासाठी एक वेगळा मार्ग म्हणून अशा लोकांच्यासाठी देणगी चेक उपलब्ध करून देतात. त्याला गिफ्ट चेक आपण असं म्हणतो. आणि असे चेक हे एखाद्या व्यक्तीला रोख रक्कम देण्यापेक्षा त्याला असे चेक
बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जातात आणि असा चेक ज्या व्यक्तीला मिळालेला असतो असा व्यक्ती बँकेमध्ये अशा चेकची वटणावळ करून किंवा असा चेक बँकेमध्ये वटवून त्या चेकचे पैसे प्राप्त करू शकतो. आणि अशा पद्धतीनं एक बक्षीस देण्याचा वेगळा मार्ग म्हणून अशा प्रकारचे देणगी चेक हे बँका ग्राहकांच्यासाठी देत असतात. आता त्याच्यासाठी ग्राहकांना बँकेमध्ये पैसे तेवढे भरावे लागतात आणि तेवढे पैसे भरल्यानंतर बँका अशा प्रकारचे देणगी चेक किंवा बक्षीस चेक हे ग्राहकांना उपलब्ध करून देत असतात आणि ग्राहक अशा चेकचा वापर आपल्या जवळच्या नातेवाईकांना किंवा आपल्या जवळच्या मित्रांना एखाद्या विशिष्ट अशा प्रसंगामध्ये भेट म्हणून असे गिफ्ट चेक त्या ठिकाणी दिले जाऊ शकतात. तर तोही एक बँकांच्या सेवा कार्याचा भाग म्हणून आपल्याला सांगता येऊ शकतो. त्यानंतर विदेशी चलन व्यवहार करणे हा सुद्धा एक बँकेचं सेवा कार्य आहे की अलीकडच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या देशांच्या चलनांची गरज देशातील बँक ग्राहकांना असते, विशेषतः व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या लोकांना असते. त्याचबरोबर आज अनेक लोक पर्यटनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात. त्यावेळेला ज्या ज्या देशामध्ये आपण जाणार असतो त्या त्या देशाचं चलन हे आपल्याला आपल्याजवळ असणं उपयुक्त ठरतं किंवा आवश्यक असतं. कारण दुसऱ्या देशामध्ये ज्या वेळेला आपण प्रवास करतो पर्यटनाच्या माध्यमातून असेल किंवा इतर कारणासाठी, शैक्षणिक कारणासाठी असेल, मेडिकल कारणासाठी असेल, अशा वेळेला त्या त्या देशातले खर्च आपल्याला त्या देशाच्या चलनामध्ये करावे लागतात. तर अशा वेळेला असं विदेशी चलन हे आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देणं हे सुद्धा बँकेचं एक महत्त्वाचं सेवा कार्य आहे. आणि त्यामुळं वैयक्तिक किंवा व्यापारी ग्राहकांना वेगवेगळ्या देशांचं परकीय चलन त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करून देणं, ग्राहकाकडं असलेल्या परकीय चलनाचं रूपांतर आपल्या देशातल्या चलनामध्ये करून देणं, असं हे विदेशी चलनातलं व्यवहार करणे विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये असेल, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये असेल, अशा प्रकारच्या विदेशी चलनामध्ये हे व्यवहार करावे लागतात आणि त्यासाठी त्या व्यक्तीकडं अशा प्रकारचं विदेशी चलन उपलब्ध असावं लागतं. आणि असं विदेशी चलन उपलब्ध करून देण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी बँका करतात. अनेक व्यापारी बँकांचा हा स्वतंत्र विदेशी विनिमय व्यवहार चलन व्यवहार विभाग असतो आणि त्या विभागामाध्यमातून ग्राहकांना आपल्या देशाच्या चलनाचं रूपांतर परकीय चलनामध्ये करणं किंवा परकीय चलन त्यांना उपलब्ध करून देण्याचं काम या व्यापारी बँका आपल्याकडं करत असलेल्या दिसून येतात. त्यानंतर पुढचं कार्य आहे जे आधुनिक काळामध्ये बँकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं सेवा कार्य आहे, त्याला आपण ATMची सोय उपलब्ध करून देणं असं म्हणतो. की आता आपल्याला माहीत आहे की बहुतेक सगळ्या बँकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केलेला आहे. बँकांची पूर्वीची जी संकल्पना होती 4 आवर बँकिंग ही आता हद्दपार झालेली आहे. आता 24/7 म्हणजे आठवड्यातील 7ही दिवस आणि दिवसाचे 24 तास अशा प्रकारची पैसे भरणे किंवा पैसे काढण्याची सुविधा आज बँकांनी ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्याच्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर विशेषतः इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानावर आधारित जे ATM केंद्र आहे किंवा ज्याला आपण ॲटोमेटेड ट्रेलर मशीन असं म्हणतो, असे स्वयंचलित यंत्राच्या माध्यमातून पैसे काढण्याची सोय आज बँका ग्राहकांना उपलब्ध करून देत आहेत. विशेषतः ग्राहकांची संख्या बँकांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि अशा वेळेला ग्राहकांच्या उलाढालीचं स्वरूपही मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. अशा वेळेला ग्राहकाला प्रत्यक्ष अशा सेवा घेण्यासाठी किंवा पैसे काढणे भरण्यासाठी प्रत्यक्ष बँकेत येऊन गर्दी करून रांगेत उभं राहावं लागू नये अशासाठी बँका विशेषतः बाजारपेठांच्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी आपल्या बँकांची अशा प्रकारे अत्याधुनिक स्वयंचलित यंत्र ज्याला आपण ATM असं म्हणतो ते त्या ठिकाणी स्थापित करतात. आणि या ATM यंत्राच्या माध्यमातून एका बँकेमध्ये जाऊन आपण ज्या सेवा घेऊ शकतो त्या सर्व प्रकारच्या सेवा आपल्याला या ATM यंत्राच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये बँका मोठ्या प्रमाणात आपल्याला करत असलेल्या दिसून येतात. तर अशा प्रकारच्या या ATM केंद्रांची सोय आपल्या कार्यक्षेत्रामध्ये विविध भागामध्ये उपलब्ध करून देणं की ज्यामुळं ग्राहकाला बँकेच्या सेवा घेण्यासाठी प्रत्यक्ष बँकेत येण्याची आवश्यकता भासणार नाही. आणि त्याचबरोबर 24/7 ज्याला आपण म्हणतो की आठवड्यातले 7ही दिवस
आणि दिवसाचे 24 तास अशा प्रकारची सेवा ग्राहकांना उपलब्ध होऊ शकेल. तर अशा ठिकाणी अशा कारणासाठी ग्राहकांना अशा ATMची सोय उपलब्ध करून देणं, आज आपण बघतो की बहुतेक सर्व बँकांनी लाखोच्या संख्येनं अशा ATMच्या सुविधा विशेषतः मोठमोठ्या शहरामध्ये किंबहुना आता अलीकडच्या काळामध्ये अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा जिथं बँक स्थापन करता येणं शक्य नाही अशा ठिकाणी हे स्वयंचलित यंत्र त्या ठिकाणी बसवलं जातं आणि त्या भागातल्या लोकांना बँकांच्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी अशा छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या दिसून येतात. तर त्या दृष्टीनं या ATM केंद्रांची सोय उपलब्ध करून देणं हे सुद्धा बँकेचं एक सेवा कार्य आहे. त्यानंतर डेबिट आणि क्रेडिट कार्ड देणं हे सुद्धा बँकेचं सेवा कार्य आहे. आपल्याला माहीत आहे की आधुनिक काळ हा डिजिटल बँकिंगचा काळ आहे. बँकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या दैनंदिन कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात केलेला आहे. त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात ATM केंद्रांची व्यवस्था केलेली आहे. परंतु या ATM केंद्रामधून जर हे बँकांचे व्यवहार करायचे असतील तर त्याच्यासाठी माध्यम म्हणून डेबिट आणि क्रेडिट कार्डचा त्या ठिकाणी वापर करावा लागतो. आणि अशा प्रकारची डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स ही बँका मोठ्या प्रमाणात आपल्या ग्राहकांना देतात. पूर्वीच्या काळी अशी कार्ड ऐच्छिक असायची, पण अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की तुम्ही बँकेत खातं उघडायला गेला की तुमची इच्छा असो अगर नसो बँका सक्तीनं तुम्हाला अशा प्रकारचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड तुम्हाला देतात. आणि या क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून त्या ठिकाणी डिजिटल बँकिंगची सवय ग्राहकांना व्हावी, ग्राहकांनी दैनंदिन व्यवहारामध्ये प्रत्यक्ष पैशाचा रोख पैशाचा वापर कमीत कमी करावा, याच्यासाठी अशा प्रकारची ही इलेक्ट्रॉनिक कार्ड्स त्या ठिकाणी बँका ग्राहकांच्यासाठी करून देतात. आणि त्या माध्यमातून ही डेबिट आणि क्रेडिट कार्ड ग्राहकांना देणं, त्यांच्या या माध्यमातून त्या सर्व प्रकारच्या बँकिंगच्या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देणं आणि या डेबिट आणि क्रेडिट कार्डाचा वापर करून ग्राहक आपल्या बँकिंगच्या सुविधा जे आहेत, बँकिंगचे व्यवहार आहेत, ते व्यवहार त्या ठिकाणी करू शकतो. अर्थात त्याच्यासाठी बँका ग्राहकांना एक सुरक्षित असा नंबर देतात, ज्याला आपण पिन नंबर असा म्हणतो. तर प्रत्येक व्यक्तीला हा स्वतंत्र असा नंबर दिला जातो. नंतर व्यक्तीनं आपल्या सोयीनुसार तो नंबर त्या ठिकाणी बदलता येतो. आणि हा जो पिन नंबर आहे तो पिन नंबर आणि डेबिट क्रेडिट कार्ड या दोघांचा एकत्रित वापर करून ATM केंद्राच्या माध्यमातून ग्राहक काय करू शकतो, आपले जे आर्थिक व्यवहार आहेत ते आर्थिक व्यवहार या डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुरक्षितरित्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि विना रोखीनं असे व्यवहार त्या ठिकाणी त्याला या माध्यमातून करता येतात. या डेबिट आणि क्रेडिट कार्डाचा वापर करून व्यक्ती बँकेत पैसे भरू शकतो, पैसे काढू शकतो. त्याचबरोबर इतर प्रकारचे चेकबुक मागवणं, इतर कुठल्याही अनेक प्रकारच्या सुविधा त्याला या डेबिट आणि क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून ATM केंद्राच्या माध्यमातून त्यातून मिळत असतात. तर या डेबिट आणि क्रेडिट कार्ड असे ग्राहकांना उपलब्ध करून देणं हे सुद्धा बँकेचं एक महत्त्वाचं सेवा कार्य म्हणून आपल्याला सांगता येतं. आणि त्यानंतर शेवटचं बँकेचं सेवा कार्य आहे. अर्थात शेवटचं याचा अर्थ सांख्यिक दृष्टीनं नव्हे, कारण जसा काळ बदलत जाईल तशा अनेक प्रकारच्या सेवा बँका ग्राहकांना उपलब्ध करून देतील. तर त्या दृष्टीनं प्रवासी चेक देणं हे सुद्धा एक बँकेचं सेवा कार्य आहे. अर्थात पूर्वीच्या काळी प्रवास करत असताना लोकांना रोख रक्कम स्वतःजवळ मोठ्या प्रमाणात सांभाळावी लागायची. आणि जर दीर्घ कालावधीसाठी प्रवास असेल किंवा लांब पल्ल्याचा जर प्रवास असेल तर अशा वेळेला प्रत्येक वेळेला रोख रक्कम मोठ्या स्वरूपामध्ये स्वतःजवळ ठेवणं हे धोकादायक बनत असे. चोरी होण्याची शक्यता अशा पैशांची जास्त असते. अशा वेळेला या बँका काय करत असायच्या की अशा प्रवासी लोकांना विशिष्ट रकमेचे प्रवासी चेक त्या ठिकाणी बँका उपलब्ध करून देतात. आणि अशा प्रवास काळामध्ये अशा चेकचा वापर ज्या ठिकाणी व्यक्ती प्रवास करणार आहे किंवा जिथं ज्या देशामध्ये किंवा ज्या ठिकाणी तो प्रवासाला जाणार आहे त्या ठिकाणच्या बँकामध्ये असे प्रवासी चेक जमा करून त्या चेकचे रक्कम रूपांतर रोख रकमेमध्ये ग्राहकांना करता येत होतं. विशेषतः पूर्वी अशा प्रकारच्या प्रवासी चेकचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला जात होता. सध्या आपल्याकडे डिजिटल बँकिंग आलेलं असल्यामुळं आणि बहुतेक व्यक्तींच्याकडं बँकांचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स वापरत असल्यामुळं आता अशा प्रवासी चेकचा वापर अत्यंत कमी झालेला आहे. परंतु असे जे प्रवासी चेक पूर्वीच्या काळी दिले जात होते किंवा काही प्रमाणात सध्याही देतात, तर अशाही प्रवासी चेक संबंधित बँकेच्या त्या भागातल्या शाखेमध्ये जाऊन ग्राहक असा प्रवासी चेक तिथं सादर करू शकतात. आणि बँकेनं त्याला जे दिलेलं ओळखपत्र असेल ते ओळखपत्र त्या ठिकाणी बँकेला दाखवून अशा प्रवासी चेकच्या रूपांतर रोख पैशामध्ये त्या ठिकाणी
ग्राहक करू शकत असेल तर अशा प्रकारचे प्रवासी चेक देणं हे सुद्धा बँकांचं एक महत्त्वाचं सेवा कार्य म्हणून आपल्याला सांगता येईल. तर या पद्धतीनं आपल्याला या भागामध्ये बँकांची जी दुय्यम कार्य आहेत की ज्याच्यामध्ये आपण पाठीमागच्या पिरियडला प्रातिनिधिक कार्य या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे आणि ग्राहकांचा प्रतिनिधी म्हणून बँका कोणकोणत्या प्रकारची कार्य करतात या संदर्भात आपण चर्चा केलेली होती. आणि आजच्या तासाला आपण बँका दुय्यम कार्यामध्ये जी उपयुक्त कार्य आहेत, ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त ठरू शकणारी जी कार्य आहेत, ज्याला आपण उपयुक्त कार्य किंवा सेवा कार्य असं म्हणतो, तर या उपयुक्त किंवा सेवा कार्य या बँका ग्राहकांच्यासाठी त्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात करत असतात. अशा या दुय्यम कार्यांचा लाभ आज लाखोच्या संख्येनं बँकेचे ग्राहक त्या ठिकाणी बँकांच्या या कार्याचा लाभ घेत असलेल्या दिसून येतात. अर्थात अशी सेवा कार्य किंवा दुय्यम कार्य करत असताना बँका ही कार्य काय फुकट करत नाही, त्याच्यासाठी ग्राहकांच्याकडून मोबदला घेतात, परंतु अत्यंत अल्प मोबदल्यामध्ये बँकांना आवश्यक असणारी ही जी सेवा कार्य आहेत ती बँकेच्या माध्यमातून त्यांच्या मुख्य कार्याबरोबरच त्या ठिकाणी बँका आपल्याला करून देत असलेल्या दिसून येतात. तर या पद्धतीनं या आजच्या पिरियडला आपण बँकांची ही दुय्यम कार्य जी आहेत ज्याच्यामध्ये प्रातिनिधिक कार्य आणि सेवा कार्य यांचा विचार आपण या ठिकाणी थांबवतो. त्यानंतर पुढच्या पिरियडमध्ये आपल्याला बँकांचं जे कार्याचं वर्गीकरण आपण 3 गटामध्ये केलेलं होतं. एक प्रमुख म्हणजे प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य आणि अन्य प्रकारची कार्य. तर या अन्य प्रकारच्या कार्यामध्ये विशेषतः डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देणं, गुंतवणूक कार्य करणं, त्यानंतर पतनिर्मिती करणं, तर या प्रकारच्या कार्यांचा विचार आपल्याला नेक्स्ट पिरियडमध्ये आपण करूया. तर या ठिकाणी आपण सर्वजण त्या ठिकाणी आपण थांबूया. तर या प्रकारे आज आपण बँकांची सेवा कार्य या संदर्भात चर्चा केलेली आहे. धन्यवाद. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.